नमस्कार. तुमचं सर्वांचं संपदा अनफिल्टर या चॅनलवर स्वागत आहे. तर हा माझा आजचा पहिला लाँग व्हिडिओ आहे. आज मी बनवणार आहे सफेद वाटाण्याची झणझणीत उसळ. सर्वात आधी मी सफेद वाटाणे स्वच्छ धुवून कुकरला लावून घेतले आहेत. आता मी वाटण तयार करून घेते. वाटणासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे: थोडीशी कोथिंबीर, 4 लसणाच्या पाकळ्या, 1 छोट्या आल्याचा तुकडा, 4 उभे चिरलेले कांदे, 1 नारळाचे किसलेले खोबरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने. सर्वप्रथम कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर खोबरे खरपूस भाजून घेतले. भाजताना त्यात कोथिंबीर, कढीपत्ता, आले आणि लसूणसुद्धा भाजून घेतले. सर्व मिश्रण भाजून झाल्यावर एका ताटामध्ये ते एकत्रित केले. त्यात चिमूटभर हळद घातली. नंतर ते सर्व मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरला लावले. मिक्सरला लावताना त्यामध्ये तुम्हाला हव्या त्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाणी घालावे. अशा प्रकारे माझे वाटण तयार झाले. हे सर्व वाटण मी आज वापरणार नाही आहे. यातलं फक्त 2 चमचे वाटण मी आजच्या उसळीसाठी वापरणार आहे. बाकी सर्व शिल्लक ठेवणार आहे. आता एका टोपामध्ये तेल घेतले. तेल थोडं गरम झाल्यावर त्यात मोहरी, हिंग, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून परतून घेतले. कांदा मऊ झाला की त्यात टोमॅटो घालून थोडा वेळ वाफेवर झाकून ठेवले. त्यानंतर मी यात सांबार मसाला आणि घरगुती मालवणी मसाला घातला आहे. मसाल्याचे प्रमाण तुम्हाला हवं तसं ठेवावे. त्यानंतर मी 2 लहान आकाराचे बटाटे यात घातले. बटाटे खरं तर ऑप्शनल आहे. त्यानंतर यात 2 चमचे वाटण घातले. तुम्हाला जितकी उसळ पातळ हवी आहे किंवा जाड हवी आहे त्यानुसार पाणी घालावे. थोडी उकळी येऊ दिली. त्यानंतर यात सफेद वाटाणे घातले. पुन्हा एकदा उकळी काढली आणि अशा रीतीने आपली सफेद वाटाण्याची झणझणीत उसळ तयार झाली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.